सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर आमदार भीमराव केराम यांनी दिलेले लेखी निवेदन, नोंदवलेले निरीक्षण व केलेली वस्तुनिष्ठ मांडणी या बाबींची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे। त्या अनुषंगाने तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी दिनांक 29 जून रोजी एकाच वेळी 3 पत्रे काढून तातडीने तृतीय पक्ष सुरक्षा ऑडिट करून दोष दुरुस्त करण्यासह व अपूर्ण अप्रोच रस्त्याची कामे पूर्ण करण्यासह धनोडा येथील नवीन पूल वापरात आणण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेंगाळलेली सर्वच कामे पूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे। माहूर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी या 161A या महामार्गावरील पथदिवे सुरू करणे, सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नालीचे बांधकाम पूर्ण करणे, सर्व्हिस रोड लगत पेवर ब्लॉक बसवणे, रुंदीकरणात झालेला मोठा भेदाभेद निकाली काढणे, जुन्या पुलावरून सुरू असलेले वाहतूक अतिशय धोकादायक असल्याने नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करणे आदी गंभीर प्रश्नी आमदार भीमराव केराम यांनी सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचं लक्ष वेधलंय। त्यामुळे उपरोक्त कामे लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय। तसेच वनसदृश्य जमिनीचे प्रकरण परिवेश पोर्टलवरून मार्गी लावणे कामी राज्य वन विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाशी समन्वय साधण्यास बाळासाहेब ठेंग यांनी निर्देश दिल्याने वनसदृश्य जमिनीमुळे मालवाडा घाटासह अन्य रखडलेली इतर कामे सुद्धा लवकरच पूर्ण होण्याचं सूचिन्ह दिसू लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.